मित्रांनो, तुमचं साहिल मल्ला ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे. आत्ता मित्रांनो, एक भव्य आणि दिव्य हिंद केसरीचं मैदान होणार आहे. 26 जून मानाचे हिंद केसरी मैदान, पेडगाव हिंद केसरी मैदान. आणि या मैदानामध्ये कोणकोणते टॉपचे नंदी आपल्याला कोणकोणत्या टॉपच्या पहिऱ्यामध्ये पळताना दिसतील ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वात पहिला पहिरा ज्या नंदींनी मित्रांनो आदत वयामध्ये हिंद केसरी किताबाचा मान पटकावला आणि त्यांचा आणि त्यांच्या मालकाचं नाव अजरामर केलं, असा हिंद केसरी जोड पुसेगाव हिंद केसरीचे जे आदत वयामध्ये मानकरी ठरले, अशा मित्रांनो जोड हॉटेल सागर शाहिदभाई मोलानी नातेपुते यांचा डबल हिंद केसरी, महाराष्ट्र केसरी सचिन आणि राजू पाटील आगाव शिवनगर यांचा हिंद केसरी लक्षा. जेव्हा जेव्हा हा जोड आपल्याला एकाच जोट्यामध्ये पळताना दिसलाय, तेव्हा तेव्हा एक टॉपचं स्पीड बघायला मिळालंय. आणि आपण बघितलं असेल पुसेगाव हिंद केसरीच्या मैदानामध्ये आदत वयामध्येच हिंद केसरी किताबाचा मान पटकावला आणि मालकांचं नाव मित्रांनो अजरामर केलं. असा हिंद केसरी जोड पुन्हा एकदा आपल्याला या 21 जून पेडगाव हिंद केसरी मैदानामध्ये पळताना दिसू शकतो. आपण बघितलं असेल जेव्हा जेव्हा मोठी मैदान असतात, त्या मोठ्या मैदानामध्ये हा जोड काहीतरी करून दाखवतोच. आणि नक्कीच येणाऱ्या 21 जून पेडगाव हिंद केसरी मैदानामध्ये हा जोड 100% आपल्याला एका जोट्यामध्ये पळताना दिसेल, सचिन आणि लक्षा. त्यानंतर मित्रांनो, मुंबई या ठिकाणी जे भव्य दिव्य असं आमदार केसरीचं मैदान झालं होतं, त्या मैदानामध्ये सिलेरो गाडीचे जे मानकरी ठरले होते असे मित्रांनो 52 लाखाची जी खरेदी हरण्या आणि विठ्ठल नाना बोतकर यांचा चिक्या आणि हरण्या हा जोड आपल्याला त्या भव्य दिव्य अशा थारच्या मैदानामध्ये पळताना दिसला होता. आणि त्या मैदानामध्ये तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले होते. सिलेरो गाडीचे मानकरी 52 लाखाची खरेदी हरण्या आणि विठ्ठल नाना बोतकर यांचा चिक्या. हा जोड पुन्हा एकदा आपल्याला 21 जून पेडगाव हिंद केसरी मैदानामध्ये एकाच जोट्यामध्ये पळताना दिसू शकतो. जेव्हा जेव्हा हा जोड पळाला तेव्हा तेव्हा एक टॉपचं स्पीड बघायला मिळालंय. त्याचबरोबर मित्रांनो, नाना प्रधान घोट यांचा घोटकरांचं छोटं रॉकेट, घोटकरांचा सर्जा आणि समाजसेवक संतोष तोडकर ठाणे विटावा यांची जी नवीन खरेदी आहे, असा मल्हार 11-11 टॉपमध्ये पळतो मित्रांनो. मल्हार आत्ता जेव्हा जेव्हा मित्रांनो हा जोड आपल्याला पळताना दिसलाय, घोटचा सर्जा आणि मल्हार, एक टॉपचं स्पीड बघायला मिळालंय. आपण बघितलं असेल नाशिक या ठिकाणी जे युवा हिंद केसरीचं मैदान झालं, त्या मैदानामध्ये देखील हाच साज आपल्याला पळताना दिसला होता, घोटचा सर्जा आणि मल्हार 11-11. आणि त्या मैदानामध्ये टॉपचं स्पीड बघायला मिळालं होतं गटाला. आणि त्या मैदानामध्ये मित्रांनो फायनल तर झाला नाही, परंतु घोटचा सर्जा आणि मल्हार 11-11 फायनलचे मानकरी ठरले होते त्या भव्य दिव्य अशा युवा हिंद केसरी मैदानामध्ये. आणि नक्कीच येणाऱ्या 21 जून पेडगाव हिंद केसरी मैदानामध्ये देखील हाच जोड आपल्याला पळताना दिसणार आहे, घोटचा सर्जा आणि मल्हार 11-11. त्याचबरोबर स्वर्गीय रणजित निंबाळकर सर, पैलवान अभिजित भैया पवार, थैमान ग्रुप साखरवाडी फलटण यांचा पंचम हिंद केसरी, वेगाचा शेवट सर्जा आणि कारुंड एक्सप्रेस, अमरशेठ जगताप, अजितशेठ जगताप, व्हाईट गोल्ड चिक्या, वेगाचा शेवट सर्जा आणि चिक्या जेव्हा जेव्हा आपल्याला एका जोट्यामध्ये पळताना दिसलेत, तेव्हा तेव्हा मित्रांनो एक टॉपचं स्पीड बघायला मिळालंय. आणि नक्कीच येणारा हिंद केसरी, पेडगाव हिंद केसरी मैदानामध्ये देखील हाच जोड आपल्याला पळताना दिसू शकतो, वेगाचा शेवट सर्जा आणि कारुंड एक्सप्रेस चिक्या. त्याचबरोबर चालू सीझनचा गुलालाचा बेताज बादशाह म्हणून ज्या नंदीची ओळख निर्माण झाली, असा स्वर्गीय पंढरीश्वर फडके दादा सरकार वेगर पनवेल यांचा चालू सीझनचा गुलालाचा बेताज बादशाह म्हणून ज्या नंदीची ओळख आहे, असा सर्जा दादा आणि रोमन दादा हा घरचा साज आपल्याला पळताना दिसू शकतो या भव्य दिव्य अशा पेडगाव हिंद केसरी मैदानामध्ये. आपण बघितलं असेल कासेगाव हिंद केसरीचं मैदान संपन्न झालं, 5 लाखाचं मैदान. आणि त्या मैदानामध्ये हाच जोड आपल्याला पळताना दिसला होता, घरचा साज सर्जा दादा आणि रोमन दादा. आणि त्या मैदानामध्ये 5 लाखाचे मानकरी आणि हिंद केसरी किताबाचे मानकरी ठरले होते, घरचा साज सर्जा दादा आणि रोमन दादा. आणि नक्कीच येणार 21 तारखेला पेडगाव हिंद केसरी मैदानामध्ये देखील हाच घरचा साज
आपल्याला पुन्हा एकदा पळताना दिसू शकतो. त्याचबरोबर मित्रांनो, बिनजोडमध्ये ज्या नंदीने अधिराज्य गाजवलं, ज्या नंदीला बिनजोडचा बादशाह असं संबोधलं जातं, असं मित्रांनो कुमार रणवीर राहुबाई पाटील आठवले कल्याण यांचा बिनजोडचा बादशाह आणि 3 फेऱ्याचा देखील बादशाह आहे आणि मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताद देखील आहे. असा मित्रांनो बिनजोडचा बादशाह मथुर 1001 आणि मिलिंद शेठ पाटील कोसगाव अंबरनाथ यांचा मित्रांनो भुंगा डॉन आणि मित्रांनो मथुर आपल्याला मागे कोरेगाव हिंद केसरी मैदानामध्ये पळताना दिसले होते. टॉपचं स्पीड बघायला मिळालं होतं आपल्याला. त्या मैदानामध्ये मित्रांनो सुपरफास्ट असा मथुर आणि भुंगा डॉन गटपास झाले होते. परंतु मित्रांनो सेमीला काटाकीर अशी लढत बघायला मिळाली. सेमी क्रमांक 6 मध्ये मथुर आणि भुंगा विरुद्ध रायना आणि पाखऱ्या आणि या दोन्ही गाड्यांमध्ये मित्रांनो सामना निकाल देण्यात आला. त्यानंतर मित्रांनो चिठ्ठ्या उडवण्यात आल्या आणि त्या चिठ्ठीमध्ये रायना आणि पाखऱ्या फायनलला पळणार असं जाहीर झालं आणि मथुर आणि भुंगा आपल्याला फायनलला पळताना दिसले नाहीत. परंतु मित्रांनो हा जोड खूप दिवसाने त्या मैदानामध्ये पळाला होता आणि एक टॉपचं स्पीड आपल्याला बघायला मिळालं होतं कोरेगाव हिंद केसरी मैदानामध्ये. आणि नक्कीच पुन्हा एकदा आपल्याला 21 जून पेडगाव हिंद केसरी मैदानामध्ये बिनजोडच्या बादशाह मथुर हे दोन्ही नंदी मित्रांनो बिनजोडचे बादशाह आहेत. एकाने मित्रांनो काळ गाजवलाय आणि एक आत्ता मित्रांनो काळ गाजवतोय बिनजोडचा बादशाह मथुर आणि मित्रांनो बिनजोडमध्ये आपलं अधिराज्य गाजवतोय असं मित्रांनो मिलिंद पाटील कोसगाव अंबरनाथ यांचा भुंगा डॉन मथुर आणि भुंगा डॉन 21 तारखेला आपल्याला पुन्हा एकदा एका जोट्यामध्ये पळताना दिसू शकतात. त्याचबरोबर आत्ता चालू सीझनला गुलालाचा बेताज बादशाह म्हणून ज्या नंदीची ओळख निर्माण झाली, जाईल त्या मैदानामध्ये गुलालाचा मानकरी ठरतोय असा मित्रांनो निमगावकरांचा सावकार मित्रांनो आपल्याला एक टॉपच्या पायऱ्यामध्ये पळताना दिसणार आहे. मित्रांनो निमगावकरांचा सावकार आणि किरणप्पा कालगाव शालगाव यांचा हिंद केसरी रायना जेव्हा मित्रांनो मोठी मैदानं असतात, त्या मोठ्या मैदानामध्ये आपल्याला हाच जोड पळताना दिसतो आणि नक्कीच येणाऱ्या 21 तारखेला पेडगाव हिंद केसरी मैदानामध्ये देखील निमगावकरांचा सावकार आणि हिंद केसरी रायना पुन्हा एकदा आपल्याला एकाच जोट्यामध्ये पळताना दिसणार आहेत. त्याचबरोबर मित्रांनो साहिल प्रतिष्ठान द्वारली हेमंत शेठ फुलोरे यांचा महानभारत केसरी हिंद केसरी द्वारलीकरांचा हालण्या 622 आणि बाबूशेठ माने घरनिकी यांचा चटणी भाकरीवरचा पैलवान घरनिकीकरांचा राजा आणि मित्रांनो हिंदकेसरी राजा आणि हिंद केसरी हरण्या हा जोड पुन्हा एकदा आपल्याला एका जोट्यामध्ये पळताना दिसू शकतो. हा जोड मित्रांनो पुसेगाव हिंद केसरीचा देखील मानकरी ठरलाय आणि नक्कीच येणार 21 तारखेला पुन्हा एकदा हा जोड आपल्याला एकाच जोट्यामध्ये पळताना दिसू शकतो. हिंद केसरी राजा आणि हिंद केसरी हरण्या हे होते काही संभाव्य टॉपचे पायरे.